महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय. अजित पवार गटाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्षा मनीषा भगत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलाय. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं अजित पवार गटाला जोरदार झटका दिलाय. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्षा मनीषा भगत यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात आज प्रवेश केला. ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचं स्वागत केलं. मनीषा भगत यांनी 2023 मध्ये अजित पवार गटात प्रवेश केला होता. सध्या त्या अजित पवार गटाच्या ठाणे महिला कार्याध्यक्षा म्हणून कार्यरत आहे. आज त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला. यावेळी मनीषा प्रधान यांनी जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचं नेतृत्व हे सर्वमान्य असल्याचं सांगितलं. जितेंद्र आव्हाड यांनीच मुंब्रा परिसराचा विकास केलाय. मात्र काही लोक राजकारणासाठी या विकासात्मक कामांकडे पाहणं टाळत आहेत. ही बाब आपल्या मनाला पटत नसल्यानंच आपण विकासाच्या मार्गानं म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहेत. येत्या 23 डिसेंबरपासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. त्यापूर्वी अनेक इच्छुक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतायत. भाजपमध्ये सर्वाधिक इन्कमिंग सुरू असल्याचंही पाहायला मिळतंय. मनीषा भगत या गेल्या अनेक वर्ष माझ्या परिचयाच्या आहेत. माझ्याबरोबर काम केलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये एका वेगळ्या मार्गावर गेल्या होत्या, पण आज परत एकदा त्यांनी मार्ग बदलून मुंब्र्यामधल्या जाती धर्माचा राजकारणला मुठमाती देण्यासाठी आणि विद्वेषाच्या राजकारणाला तिलांजली देऊन सोडचिठ्ठी देऊन आज त्यांनी परत धर्मनिरपेक्षतेचा मार्ग पकडलेला आहे. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे.